आपण मंदिरात जातो, दर्शन घेतो आणि नतमस्तक होतो. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की आपलं मन मंदिरात गेल्यावरच एवढं प्रसन्न का होतं आणि तिथे गेल्यावर आपल्याला एवढं छान का वाटतं? कारण यामागे आध्यात्मिकच नव्हे तर शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा गूढ दडलेले आहेत. नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या स्वधिरा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण हिंदू मंदिराची काय काय रहस्य आहेत हेच या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. नंबर 1, मंदिराच्या जागेची निवड कशी केली जाते. आपले जे प्राचीन ऋषीमुनी होते ते ऊर्जा स्त्रोतांचा अभ्यास करायचे, म्हणजेच यालाच आपण जिओमॅग्नेटिक स्पॉट्स असं म्हणतो. याचा अर्थ असा की जिथे ज्या जागी चुंबकीय ऊर्जा ज्या लहरी आहेत, चुंबकीय लहरी या जास्त प्रमाणात असतात, त्यांची ऊर्जा ज्या जागी जास्त असते त्या ठिकाणी हे प्राचीन ऋषीमुनी मंदिराची स्थापना करायचे, ज्याच्यामुळे आपली ऊर्जा इथे एकवटली जायची आणि आपल्याला मंदिरात गेलं की शांत आणि आध्यात्मिक असं वाटतं. नंबर 2, गर्भगृह आणि मूर्तीचे स्थान. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मंदिर कितीही मोठं असलं तरी मंदिराची मूर्तीची स्थापना केली जाते, ज्याला आपण प्राणप्रतिष्ठा म्हणतो. आणि आपल्या देवाची मूर्ती आपण एका विशिष्ट जागेवर ठेवतो. ही जागा म्हणजे ते जे चुंबकीय लहरीचा जो स्तोत्र होता, म्हणजे सर्व ऊर्जा जी होती त्याचा केंद्रबिंदू जिथे असतो तिथे आपण आपल्या देवाची मूर्ती स्थापित करत असतो, म्हणजेच प्राणप्रतिष्ठा करीत असतो. गाभाऱ्यात जाताना वाकून नतमस्तक होऊन देवाला साकडे घालत असतो. घंटा, किंवा धूप हे आपण का करतो आणि याचा काय परिणाम होतो? तर घंटा वाजवल्याने आपले इंद्रिय एकवटतात वातावरणामध्ये. धूप हे केल्याने आपलं वातावरण हे शुद्ध होतं आणि प्रसन्न होतं. तसेच फळं फुलं अर्पण केल्यानंतर आपलं मन प्रसन्न होतं. नंबर 3, घंटा, फळं फुलं किंवा धूप हे आपण का करतो आणि याचा काय परिणाम होतो? तर घंटा वाजवल्याने आपले इंद्रिय एकवटतात वातावरणामध्ये. धूप हे केल्याने आपलं वातावरण हे शुद्ध होतं आणि प्रसन्न होतं. तसेच फळं फुलं अर्पण केल्यानंतर आपलं मन प्रसन्न होतं. सर्व आपण आपलं मन व शरीर स्थिर करण्यासाठी करतो. मंदिरातील गणिताचं रहस्य. तुम्हाला ताजं आश्चर्य वाटेल, पण प्रत्येक मंदिर हे विशिष्ट अशा गोल्डन रेशो, आगमशास्त्र किंवा वास्तुशास्त्र यानुसार बांधलं जातं. मग ते शिखर असो, गोपुरम असो की मंडप असो, हे
सुद्धा आपल्या ब्रह्मांडातील तत्वांशी जोडलेलं असतं, म्हणजे एका विशिष्ट पद्धतीनं ते बांधलेलं असतं. का म्हणतात बरं मंदिरं म्हणजे शक्तिपीठ? आपल्या संपूर्ण भारतात 51 शक्तिपीठ आहेत. ही केवळ ऐतिहासिकच नव्हे तर आध्यात्मिक ऊर्जेने भरलेली आहेत. इथे केवळ देवाची मूर्ती नाही तर जागृत असं ऊर्जेचं केंद्र म्हणता येईल. म्हणूनच मंदिरात गेल्यावर आपल्याला आध्यात्मिक दर्शनच नव्हे तर आत्मिक दर्शन सुद्धा होतं. मंदिर हे ज्ञान समजून घेण्यासाठी एक प्रभावशाली केंद्र आहे. मित्रांनो, तुम्हालाही असा मंदिरात गेल्यावर कधीतरी विचार करून बघा आणि तेव्हा तुम्हाला नक्कीच तुमचं मनही तुमच्याशी बोलायला लागेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.